नमस्कार, मैं निशा अंसारी, वॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज के साथ में। और आज हम जोगेश्वरी के अंदर मौजूद है और जोगेश्वरी के अंदर हम देख सकते हैं कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठौले यहाँ पर बड़ा बैनर लगा हुआ है और यहाँ की जो तालुका अमन काजी जी यहाँ पर मौजूद है उनके कार्यकर्ताओं के साथ में। और जिस तरीके से उन्होंने इमीडिएटली हमें कॉल किया है, अमन काजी जी क्या मसला है, क्या मामला है जो इतनी इमरजेंसी आपने हमें यहाँ पर बुलाया है? नमस्कार, जय भीम जय भीम। माझं नाव अमन काजी आहे, मी आरपीआयच्या मायनॉरिटीचा तालुका अध्यक्ष आहे। म्हणणं असं होतं, मी आज गोरेगावला बीएमसी ऑफिसला गेलो होतो, काय काम होता माझा तिकडे मी गेला आणि काम करून मी खाली येत होता। तो खाली येत होते तो साईडला सॅनिटायझरची बाटली जी येते ते गटरमध्ये फेकत होते। बीएमसी जे बीएमसी ऑफिसर लोक आहे जे पण होय त्यांच्याकडे जो काम करतात ते खाली बाटली खाली करून त्याला फेकत होते। मी त्यांना विचारलं, मी बोलले सॅनिटायझर तुम्ही का फेकतात? तो ते घाबरले, तिथे घाबरले, त्यांनी सगळं इकडे तिकडे केलं आणि पळाले। तुम्ही हेल्थ डिपार्टमेंट ऑफिसर साहेब ते तू सॅनिटायझरची बाटली आहे तुम्ही काय त्याला गटरमध्ये टाकतात, काय झालं काय? तो त्यांनी सांगितलं ते एक्सपायरी झालेली। माझं म्हणणं असं आहे, एक्सपायरी झालेली आहे तुम्ही लॉकडाऊन मध्ये का नाही दिले लोकांना? और असं 90 बॉक्स काढले, मी 91 बॉक्स काढले तिथून आणि एक एमआरपी आहे 100 रुपये। एक बाटलीची एमआरपी 100 रुपये। तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा। हे जर फोटो जो आहे, ये फोटो है, एक मिनट, ये फोटो जो है, ये जो फेंक रहे थे जिस तरीके से, ये फोटो उन्होंने मैंने वहां पे जाकर फोटो काढले तिथे जाऊन मी। तो माझं म्हणणं आहे हे चुकीचं आहे। ह्याच्याबद्दल मी ऑफिसरला विचारलं, ऑफिसरनं मला काय आन्सर दिलं नाही। लोकांचे पैसे फुकट येत नाही, बरोबर? जिथे अन्याय होणार आम्ही तिथे उभा राहणार। तर हे चुकीचं आहे। तिथे 90 बॉक्स होते, 91 बॉक्स होते आणि एक बॉक्स मध्ये 50 बॉटल आहे। करीबन 5.5 लाख रुपयाचा माल ते गटरमध्ये टाकतात। हे तर चुकीचं आहे ना, हे तर चुकीचं आहे। लोकांचे पैसे फुकटमध्ये येत नाही, लोकांचे फुकटमध्ये पैसे येत नाही। लेकिन तुम्ही असं बीएमसी असं करणार तर कसं चालेल तुम्ही सांगा? अमन काजी साहेब, ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की ती एक्सपायर होते आणि ते फेकत होते, तुम्ही त्यांना हे विचारलं का हे डिस्पोज करण्यासाठी तुम्ही शासनाचा काही आदेश वगैरे घेतलेले आहेत काय? मी त्यांना विचारलं पण त्यांच्याकडे काही उत्तरच नव्हतं ना त्याच्यासाठी बोलायला। ते काय जबाबच नाही दिला आम्हाला। त्यांनी आम्हाला बोलले तर आम्ही ऑफिसरला भेटले, त्यांना सांगितलं नाही ऑफिसरला, आम्ही बोललो ऑफिसरला विचारले तुम्ही बोलले का यांना फेकायला? त्यांनी सांगितलं नाही आम्ही तर नाही बोलले। त्यांनी आम्हाला बघून तिथं घाबरले। आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तालुका अध्यक्ष आहे आरपीआय, मी सांगितलं त्यांना आम्ही तालुका अध्यक्ष आहे, पण हे चुकीचं काम आहे। हे जे करतात आहे बीएमसी हे चुकीचं आहे। मला ह्याच्याबद्दल जबाब पाहिजे बीएमसी कडून। याच्याबद्दल तुम्हाला जबाब तरी पाहिजे, पण जर जबाब दिला नाही तर तुम्ही काय करणार त्याबद्दल? लोकांसाठी वाटायला दिले होते सॅनिटायझर, एक बॉटल 100 रुपयाची आहे आणि 5.5 लाख रुपयाचा माल आहे। त्याला गटरमध्ये टाकला तर हे तर चुकीचं आहे ना साहेब। हे लोकांचेच पैसे आहे ना, टॅक्स तुम्ही घेतात आहे। हा, तो हे चुकीचं आहे। आमचे जे कार्यकर्ता आहे ते सगळं आता ते सगळं बोलले तुम्ही फक्त आदेश द्या, बाकी आम्ही काय करायचं करणार पुढे जाऊन। और हे मान्य आहे, अधिकार आहे करायचं, कारण की हे चुकीचं आहे। मला मध्ये ते टाकताय कारण की सॅनिटायझर जे आहे लोकांमध्ये का नाही दिलं त्यांना वापरायला? माझी एकच गोष्ट आहे त्यांच्याकडून, बीएमसी कडून एकच गोष्ट आहे, तुम्ही लॉकडाऊन मध्ये लोकांना नाही दिले, आता तुम्ही तेच सॅनिटायझर फेकताच आहे का? और भी कार्यकर्ता है, मैं आपसे ये जानना चाह रहा हूँ कि जो अमन काजी जी कह रहे हैं, आप उस समय वहां पर मौजूद थे क्या? मैं उस समय नहीं था, मगर मेरे अलावा हमारे जो दर्शन सर थे वहाँ पे मौजूद थे। उन्होंने हमें कॉल किया, बताया इस तरह का ऐसा चल रहा है करके। जो चीज हमें पहले देना चाहिए था वो अभी कचड़े के उसमें डाले जा रहा है। क्यों डाला जा रहा है? ये रॉन्ग है, ये गलत है ना ये। क्योंकि वो जिस टाइम में हमें जरूरत थी कोरोना के टाइम पे, जैसे हॉस्पिटल्स हो गए, अभी हॉस्पिटल छोड़ो, जो बीएमसी के उसमें मिला हुआ है उस बीएमसी में हर एक डिपार्टमेंट में बाहर भी रखते तो भी यूजफुल हो जाता, उसे फेंकना ना पड़ता ना। तो वो इसके लिए उसी के साथ में एक युवा मेरे साथ में, बेटा मैं आपसे जानना चाह रहा हूँ कि ये तो बड़ी गंभीर बात है कि जरूरत के वक्त पर चीजें नहीं मिली, जिसकी वजह से बहुत सारे लोगों की जानें चली गई। और क्या लगता है आपको कि क्या होना चाहिए? जब वहाँ पे हम लोग ने एंट्री मारा, पहली बात तो वहाँ पे पूरा मास्क और जो सैनिटाइजर था वो सब फेंके जा रहे थे। जब वहाँ से हम लोगों ने जब उन लोगों से पूछा कि ये क्यों फेंका जा रहा है, क्या है, तो उन लोगों ने एक्सपायर बोला, जैसा कि भाई ने बताया। बट ये जो चीज है हम बहुत जगह पे जाते हैं हॉस्पिटल्स वगैरह में, तो अभी हमें नहीं मिलती है, तो ये अभी फेंक रहे हैं। अभी आगे क्या कार्रवाई है, बस इस पे जल्द से जल्द अमन भाई को ये हम लोग बोल रहे हैं कि कुछ तो भी इस पे एक्शन लेना चाहिए। अभी क्या एक्शन लोग मांग कर रहे हैं? ऍक्शन आमचे जे कार्यकर्ता आहे आम्ही पहिले तिकडे जाऊन कायदेशीर विचारणार, ते आम्हाला जबाब भेटणार, सांगले
नाही भेटला तर आम्ही रस्त्यावर येऊन मोर्चा करायला रेडी आहे. आमची टीम पण रेडी आहे. मोर्चा घेणार आम्ही. ठीक आहे, जे कायदेशीर ते करू आहे. ते कायदे कानूनचं उल्लंघन करत आहे. तुम्ही लोकांना देवा धरवत होती लॉकडाऊन मध्ये, तेव्हा काय नाही दिले तुम्ही लोकांना. आणि तुम्ही एक बॉटल 100 रुपयाची आहे ते सॅनिटायझर आणि तुम्ही ते गटरमध्ये फेकता, त्याला ते चुकीचं आहे ना. हे चुकीचं आहे. याच्यावरती आम्ही लिगली ऍक्शन घेणार. आणि जे पण आपले बीएमसीचे अधिकारी, मोठे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही ह्याच्यावरती लक्ष द्या. तर आम्ही तर पुढे याला रेडी आहे रस्त्यावरती मोर्चा घेऊन. जय भीम, जय भीम. तरीके से अमन काजी जी ने बहुत बड़ा गंभीर प्रश्न जो उठा लिया है सैनिटाइजर को लेकर के, और वो भी एक दो बॉटल नहीं बल्कि 900 बॉक्स, लाखों रुपए का माल। और जिस तरीके से कोरोना काल के दौर के अंदर बहुत सारी चीजों का भ्रष्टाचार हुआ है, ऐसा सरकार भी एलिगेशन लगा रही है। लेकिन ये भ्रष्टाचार जो हुआ है और इतना माल मत्ता जो सरकारी के लोग फेंक रहे हैं, ये लोगों के टैक्स के पैसे हैं, और जिसको समय पर ना दे करके आज उनको एक्सपायरी बता करके कचरे के डब्बे में डाला जा रहा है। क्या महाराष्ट्र की सरकार ऐसे गंभीर मुद्दों पर जांच करेगी या वो लोगों को पनिशमेंट देगी जिन लोगों ने ऐसे मैटर को डिले किया, और जो सही समय पर सामान लोगों को मिलना चाहिए था, जिसके कारण बहुत सारे लोगों की कोरोना में जाने चली गई है। अमन काजी जी ने मुद्दा उठाया। अब देखना बात इसका है कि सरकार इस पर क्या एक्शन लेती है। उस हॉस्पिटल के, उस महानगर पालिका के अधिकारियों पर यह भी देखने का समय आएगा। अमन काजी जी, आज आपने वॉइस ऑफ महाराष्ट्र चर्चा की, उसके लिए थैंक यू, धन्यवाद।